सुरुवात किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा ड्रम स्टिक करी पण आपण याला म्हणू शकतो। खूप हेल्दी टेस्टी अशी ही डिश आहे। अशा जाडसर अशा ह्या ड्रम स्टिक घेतलेल्या आहे किंवा याला मुंगण्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा सुद्धा म्हणतात। आणि ह्याची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे, त्याच्यामुळे हे लवकर शिजतात। हे असे वरचे धागे काढून घ्यायचे आहे, हे असे धागे काढून घ्यायचे आहे। मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे मगज बी आहे, 2 चमचे घेतलेले आहे। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहे आणि 1 चमचा खसखस घेतली आहे आणि हे वाळलेल्या नारळ आहे, हे 1 चमचा घेतलेला आहे आणि हे पूर्ण आता आपण मिक्सरला याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये आता हे फिरून झालेलं आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। हे तेलामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचं आहे। आता तेल छान गरम झालं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, कांदा घालून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये लसूण आणि अद्रक असं कुटून घेतलेलं आहे, हे आपण घालून घेऊ। आता कांदा थोडासा मऊ झाला आहे, त्याच्यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे। नंतर हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, लाल बारीक चिरून घेतला आहे, तो पण घालून द्यायचा। आता हे छान मऊ झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जो आपण मिक्सरला मसाला वाटून घेतला होता, तो मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि याला छान भाजून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। हा मसाला आता छान भाजला आहे आणि तेल पण सुटायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। नंतर ह्या शेवग्याच्या शेंगा आहे, ह्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या। आणि याला झाकण लावून 10 मिनिट शिजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। टेस्टी अशी ही ड्रम स्टिक करी रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान टेस्टी झालेली आहे आणि याचा रस्सा एवढा थिक ठेवलेला आहे, पूर्ण शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा। टेस्टी अशी ही ड्रमस्टिक करी तुम्ही पाहू शकता, खूप छान टेस्टी आणि
रस्सेदार अशी ही भाजी आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशी ही टेस्टी ड्रमस्टिक करू.